कधी कधी थोडं दूर जाणं गरजेचं असतं. नॉट टू एस्केप लाईफ बट टू अंडरस्टँड इट बेटर. मी खंडाळ्याला निघालो एकटाच. कोणाचाही आवाज नाही, कोणतीच सोबत नाही. फक्त मी, माझी बाईक आणि हे रस्ते. ही माझी फर्स्ट सोलो राईड होती. पण खरं सांगायचं तर ही राईड नव्हती, हा माझा स्वतःशी झालेला संवाद होता. कधी वाऱ्याशी बोललो, कधी शांत डोंगरांनी मला उत्तर दिलं. अँड समवेअर बिटवीन दोज कर्व्स आय फाउंड अ लिटिल पीस आय वॉज सर्चिंग फॉर. आज सोलो आहे फुल, कोणच नाही बरोबर. आणि ही माझी पहिली अशी सोलो राईड असणार आहे, जी मी एकटा चाललोय. आणि मेन बात एक अजून एक आहे की दुपारची आहे म्हणजे ही राईड. म्हणजे दुपारी आता 3:30 वाजलेत आणि सनसेट बघायला चाललोय भाई लोणावळ्याला. बोललो काय टाइमपास नाही, कंटाळा आलेला म्हणून बोललो. आणि आज संडे आहे, बोललो भाई लोणावळ्याला जातो. आणि आता 3:30 वाजलेले मगाशी जेव्हा निघालेलो तेव्हा. आणि तसं बघायला गेलं ना, खंडाळ्याला खूप वेळ गेलोय भाई, खरामध्ये बोलतो. म्हणजे इतका वेळ गेलोय ना भाई खंडाळ्याला, की अजूनपर्यंत मॅप पण नाही टाकलाय मी. म्हणजे एवढा आता रस्ते पण मला वाटतं पार्ट होतील. अजून एकदा गेलो ना की तर भाई फुल, म्हणजे मॅपची तर टाकायचीच गरज नाही असं वाटतंय मला. मी खूप वेळ गेलोय भाई खंडाळ्याला. आणि मॅपच्या हिशोबाने तर 2 तास आहे, म्हणून मी बोललो आता जाऊ शकतो, काही एवढं सीन नाही. तर आता गुगल मॅपने आम्हाला वेगळ्याच रस्त्याने आणलंय भाई, काय माहीत. हा रस्ता तर मी पहिल्यांदाच बघतोय. आणि उरणवरून असं काहीतरी लेफ्ट असं काहीतरी दाखवलं. आणि आता डायरेक्ट हा नवीन ब्रिज. कारण की इतक्या वेळ गेलो कधी या ब्रिजवरून आलो नव्हतो. ओ अच्छा, हा इथे जॉईंट होतो काय. वातावरण तर ठीक आहे भाई, एवढं पण गरम नाही होतं. आज दुपारचं चाललो आहे ना, पण सगळं दिसतंय भाई समोरचं. आता दरवेळी असं असायचं की या टायमिंगला आम्ही असं यायच्या दिशेने असायचो, म्हणून हा व्ह्यू दिसायचाच नाही भाई कधी. भाई डोंगर बिंगर तर लय भारी दिसतात. हा हा, समोर भाई लोक व्ह्यू बघू शकतात, काय भारी दिसतंय. अजून 40 किलोमीटर आहे खंडाळा. पण आता मी विचार करतो कुठेतरी थांबू आणि पाणी पिऊ, कारण की थोडी तहान लागली. तर तुम्ही बघू शकतात भाई, लोणावळ्याचे रस्ते ना, म्हणजे आता कुठच्या एरियात आहे काय माहीत नाही. हा हायवे कुठचा तरी 48 हा एवढा भारी आहे ना. म्हणजे दरवेळी आम्ही या पॅचला आलो ना की एकदम भारी रस्ते भाई, थोडा पण अशी खडबुडी नाही. मध्ये मध्ये ते एक्स्ट्रा डांबर टाकलेला वर खाली अजिबात नाही भाई, एकदम प्रॉपर. आणि असाच सीन असतो की जर बाहेर जायचं असेल ना, म्हणजे तर 100 किलोमीटर पण काय एवढं वाटत नाही. पण मुंबईतले 20 किलोमीटर पण आहे ना, एवढे मोठे वाटतात ना भाई. दीड दीड 2-2 तास लागतात भाई फक्त मुंबईत फिरायला 20 किलोमीटरला. आणि इकडे बाहेर भाई एवढे एकदम मस्त आहेत भाई रस्ते बिस्ते. तर बघू शकता भाई काय व्ह्यू आहे. कदाचित तुम्हाला दिसणार नाही वाईड अँगलमुळे, पण लय भारी आहे भाई.
हे आज एवढं क्लिअर दिसतं ना सगळं, इतकं भारी वाटतंय. सगळे भाई लांब लांबचे डोंगर अख्खी म्हणजे बोलतात ना, सगळे भाई पूर्ण सह्याद्री माउंटन रेंज भाई एकदम क्लिअर, फुल क्लिअर भाई. मजा आली खरं बोलतो. असंच जर वातावरण राहिलं ना म्हणजे नॉर्मल टायमिंगला पण खूप भारी भाई. पूर्ण लांब लांबचं दिसतंय भाई सगळं. तर आता खंडाळा घाटात भाई एंट्री मारलेली आहे. फुल क्लिअर भाई, फुल क्लिअर. हा हा हा. उतरताना पण, उतरताना मला वाटतं काळोख होईल. हो 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 हो. भाई साहब काय व्ह्यू आहे. हो तो गगनगिरी महाराजांचा मठाचा ती गुफा दिसली मला भाई इथून, म्हणजे एवढं क्लिअर आहे भाई सगळं. हा हा हा. काय व्ह्यू आहे भाई. एक नंबर यार. ओ निंजा ZX14R. काय वातावरण आहे भाई, एवढं क्लिअर कसं म्हणजे. आणि खूप लोक आहेत यार, खूप क्राऊड आहे भाई. मला एवढं वाटलं नव्हतं की एवढा क्राऊड असेल. कोण असतील म्हणून कोण निघणार नाही. फोटो काढायला आपल्याला अजून एक जागा पाहिजे भाई. ते बघूया आपण, हे चांगलं आहे.
तर आता मी खाली आलेलो आहे, म्हणजे घाटापासून खाली आता खंडाळापासून आता खोपोलीमध्ये आलो आहे. आणि आता भाई आपला परतीचा प्रवास चालू. आता परत भाई किती अजून 70 किलोमीटर 77 किलोमीटर जायचं आहे. आणि फक्त आशा एकच करतो की भाई ट्रॅफिक नाही लागला पाहिजे, बस कुठेच ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे. आता इकडे तर समजू शकतो भाई एक गाव आहे थोडं खोपोली, इकडे थोडा भेटेल पण पुढे तर नाही भेटला पाहिजे भाई, काय पण करून. तर बघू शकतात भाई समोर काय भारी सीन आलाय. फुल अशी ऑरेंजची चादर आली आणि वरती ब्ल्यू, भारीच वाटतं भाई. आणि आता 6:15 झाले तरी पण भाई पूर्ण काळोख नाही झालाय. तर आता घाटकोपरच्या इथे आलो आहे मी. आणि भाई सक्सेसफुली सोलो राईड झाली आहे. म्हणजे खूप दिवसांपासून चालू होतं की भाई कधी ना कधी सोलो मारायचे, सोलो राईडला जायचं आहे. म्हणजे असं होतं भाई की जायचं आहे भाई, एकदा बघायचं आहे जाऊन. मेन सीन काय, मेन टेन्शन एकच आहे की भाई ट्यूब टायर आहेत आणि ते पंक्चर झालं ना तर भाई एक्सपल्सचा तर लय सीन आहे, खूप वेळ लागतो. एकदा चुकून पण पंक्चर झाली ना आरामात 1 तास तरी लागतोच आरामात. मेन टेन्शन तेच होतं, बाकी काय ना.